मुंबई ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची भर रस्त्यात मराठीची परीक्षा। मराठीत उत्तर देताना अनेकांची भंबेरी। मराठी न येणाऱ्यांना नोटीस। चिन्ह देता येत नसेल तर तुर्तास गोठवा। सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांची मागणी। न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं, कामत यांचा युक्तिवाद। आयोगाने विधिमंडळ पक्षातील फूट मान्य करत निकाल दिला। फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद। महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार। विरोधकांकडून सरकारच्या प्रस्तावावर टीका। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पाठवली रिमाइंडर नोटीस। मुंबईतील बीकेसीवरील फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्रासाठी स्थगिती। नोव्हेल डिसूझा फुटबॉल मैदानाबाबत हायकोर्टाचा निर्णय। सुनावणीवेळी हायकोर्टाचे आयुक्त भिडे यांच्यावर ताशेरे। पुणे दौऱ्यामध्ये राहुल गांधी। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांना धास्ती। सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर। वंदे मातरमबाबत काँग्रेसचा निर्णय देशविरोधी। अमित शहांची टीका, तर 2 कवडीचं म्हणणं म्हणजे काँग्रेस घटनाविरोधी। मुख्यमंत्र्यांचा निशाणा। जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवालीतच होणार। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करणार। 29 ऑगस्टपासून निर्णायक लढा। नाशिकमध्ये खड्ड्यांच्या पाहणी दरम्यान नगरसेवकाला दुखापत। भाजप नगरसेवक अमोल पाटील जखमी। व्हीलचेअरवरून पालिका महासभेत पोहोचले। धाराशिवमध्ये भाजपचा महाविकास आघाडीला धक्का। कळंब नगर परिषदेचे 10 नगरसेवक भाजपच्या गोटात। उबाटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपात। कोंढव्यातील भोंदू दिव्य परमारला बेड्या। भोंदूची तरुणीकडे अर्धनग्न फोटोची मागणी। शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढण्याचा बहाणा। धाराशिवमध्ये दिव्यांग शाळेची दुरवस्था। निधी मिळूनही शाळेची तपासणी नाही। दिव्यांग कल्याण विभागाचं दुर्लक्ष। विद्यार्थी आणि पालक प्रशासनाविरोधात आक्रमक। पारनेरमध्ये मंदिरात जीर्णोद्धारात सापडली प्राचीन मूर्ती। वडगाव दर्यात उलगडलं हजारो वर्षांपूर्वीचं गूढ। खोदकामात सापडली देवीची पुरातन मूर्ती। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। चिंता वाढली। पावसाच्या खंडामुळे जमिनी कोरड्या। सोयाबीन, कापूस, खरीप पिकांना फटका। सहा फुटांवरील पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार। उच्च न्यायालयाकडून आधीचा आदेश तुर्तास कायम। सामूहिक अत्याचारानं महाराष्ट्र हादरला। हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 3 नराधम गजाआड, 1 फरार। विलेपार्ल्यातील साठे कॉलेज बाहेर राडा। मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी। अभिजित दिपके लातूर दौऱ्यावर। शासकीय शाळांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद। शाळेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीका। खासदार निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये जुंपली। सुजय विखेंना ट्रम्प यांचा पीए करण्याची शिफारस करीन लंकेंचा टोला, तर लंकेंना सीआयएचा प्रमुख करण्याची शिफारस करतो विखेंची गुगली। एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीस, ठाकरे आणि पवारांना निमंत्रण। कट्टर विरोधक गिरीश महाजन सुद्धा निमंत्रण पत्रिकेत। 5.5 फूट लांब आणि 22 किलोचा सरडा टॉनी ठरतोय कृषी प्रदर्शनाचं आकर्षण। अंगावर काटे आणि मोठी शेपटी। त्र्यंबकेश्वरमधील हरिहरगड अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्या। अपघात टाळण्यासाठी प्रवेशबंदीचे आदेश।